भाजपच्या नगरसेविकेनं महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं। रस्ते कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करा। नगरसेविका प्रीती सातम यांनी पत्राद्वारे मागणी केली। बांगलादेशी मुस्लिमांकडून महिलांशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तर महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची देखील आता झाडाझडती घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मी आज आयुक्त साहेबांना आणि महापौर ताईंना या ठिकाणी मी निवेदन दिले की आणि एक मागणी केली आहे की हे जे रस्त्या सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे जे कामगार आहेत नियुक्त केलेले आणि परत नागरी सेवा असू दे किंवा प्रकल्प असू दे, जे काही कोणी कामगार आहेत त्यांची पहिली तर तपासणी करावी की हे कुठच्या राज्यातनं आले आहेत, कुठनं आले आहेत। कारण हे मालदा मिश्रातपूर या ठिकाणून आल्याचं असल्याचं माझं एक ठाम मत आहे। त्याच्यामुळे ही पूर्ण या राज्यातनं जर आली असतील तर ह्याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे, कागदपत्र पाहणं गरजेचं आहे, कारण हे महिलांच्या सेफ्टीचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोहळा काल जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवणे येथील लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीमध्ये खास शिवरायांच्या जन्मदिनी लहान मुलांनी प्रात्यक्षिक, शिवाजी महाराज यांच्यावर आधारित नाटकं, पोवाडे, नृत्य सादर केले। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे कार्य प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात रुजावं यासाठी आयोजन करण्यात आलं होतं। एनडीए रोड रहिवासी संघाकडनं याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर यावेळेस मोठ्या उत्साहात लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब यासोबतच अफजल खान अशा विविध वेशभूषा घेऊन कला सादर केल्या। 1 मार्च पासून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होते। पहिल्या फेरीत पालकमंत्री नितेश राणे प्रवास करणारे कोकणातील प्रवास व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। रोरो सेवेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।